भिवंडी तालुका के दापोड़े गांव में दापोड़े ग्राम पंचायत सरपंच अपर्णा मनीलाल पाटिल के अध्यक्षता में दापोड़े ग्राम पंचायत द्वारा महिला सक्षमीकरण योजना अंतर्गत महिलाओं के लिए शिवन क्लासेस व ब्यूटी पार्लर क्लासेस का भव्य उद्घाटन आज दिनांक 31 मई 2022 को मान्यवरों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ करते हुए दापोड़े गांव के स्थानिकों को कचरा कुंडी यानी डस्टबिन भी वितरण किया गया। इस अवसर पर बांधकाम व आरोग्य समिति के माजी सभापति जिला परिषद थाने व शिवसेना संपर्क प्रमुख कुंदनजी पाटिल, सरपंच अपर्णा मनीलाल पाटिल, उप सरपंच सचिन भास्कर पाटिल, ग्राम सेवक चंद्रकांत बुटेरे, ग्राम पंचायत सदस्य प्रेमनाथ पाटिल, विजय पाटिल, चिंतामन पाटिल, जया पाटिल, सुमति चौधरी, योगिता पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी व दापोड़े ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कमतरता असेल तर जरूर त्यांनी कंप्लेंट करावी, ग्रामपंचायतला करावी, कमिटीला करावी, सर्वांना सांगावे। उपस्थिती जशी महिलांची कमीच वाटते, आहेत महिला भरपूर, ज्या नसतील त्यांना पण सांगा। आणि आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की आपण कुठल्या सरकारी योजना असल्या तर तुम्ही सर्व एक व्हा। तुमचे बचत गट वेगळे असतील, महिला मंडळ वेगळे असतील, परंतु तुम्ही एक संघटना बनवा। बचत गटाचे सर्व अध्यक्ष, महिला मंडळाचे अध्यक्ष एकत्र व्हा। काही तुमच्या काही अडचणी असतील किंवा काय असतील तुम्ही ग्रामपंचायतला कळवा, कोणी आता जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांना सांगा किंवा गाव कमिटी असेल त्यांना सांगा। कारण तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा तुमच्या काही समस्या असतील त्या आम्हाला समजतील किंवा आम्ही त्याच्यामध्ये काही हे करू शकतो, काम करू शकतो, म्हणून आम्हाला तो एक होईल असा। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे काही आता ते सक्षमीकरणात हे आले त्याच्यामध्ये सर्व भाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। खरं तर हा आजचा महिलांसाठी अतिशय चांगला दिवस आहे, कारण महिलांसाठी हा शिवण क्लासेस आणि ब्युटी पार्लरचा क्लासेस आजपासून आपल्या दापोडे गावामध्ये सुरू होतो। मी सर्व ग्रामपंचायत कमिटीला, सरपंच, उपसरपंच, सर्व विद्यमान सदस्यांना, ग्रामसेवकांना धन्यवाद देतो की आपण महिलांसाठी एक पाऊल पुढे टाकलेला आहे।
खरं तर मी ग्रामसेवक साहेबांना विनंती करेन का हा शिवण क्लासेसच नाही किंवा ब्युटी पार्लरचाच नाही, तर अशा अनेक योजना महिलांसाठी या पंचायत समितीच्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना आहे. तुम्ही जर व्यवस्थितरित्या त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम केला तर आम्ही 100% जिल्हा परिषद सदस्य या नात्याने तुम्हाला तिथं मदत करू. कारण महिलांपर्यंत पोहोचणं, या योजना पोहोचवण्याचं काम ग्रामसेवक साहेब तुमचं आहे किंवा ग्रामपंचायत कमिटीचं आहे, आणि त्या पूर्ण करून घेण्याचं काम आमचा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यांचं आहे. तुम्ही त्यांना योजनांची माहिती द्या. अनेक योजना आहेत. किंबहुना आपण जर बघितलं, महिला मंडळ बघितलं, किंबहुना बचत गट बघितलं, तर आपल्या महिला पूर्वीपासून आतापर्यंत एकच काम करत आल्या. महिला मंडळ असेल किंवा बचत गट असेल, 500-500 रुपये काढायचे, 1000-1000 रुपये काढायचे आणि भिशी काढायची, किंबहुना मग पैसे काढायचे आणि कुठेतरी फिरायला जायचं. परंतु शासनाच्या अशा अनेक योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून आपण एखादी गरीब गरजू जर महिला असेल किंवा निराधार महिला असेल तर तिला आपण चांगला पाठबळ देऊ शकतो आणि चांगली योजनेचा लाभ तिला आपण देऊ शकतो. अशा अनेक योजना आहेत. मागच्या वेळेला तुम्ही नाही माहिती दिली, शेवटी मी एका महिला बचत गटाला आताशी पकडलं आणि त्यानं मग तालपत्री वाटप असेल किंवा शेतातला बिनकामी गवत असेल, गवत मारण्याच्या मसनी, अशा मसनी देण्याचा मी प्रयत्न केला. परंतु मी प्रत्येकापर्यंत मी पोहोचू शकत नाही. तो काम ग्रामसेवक तुमचा आहे. तुम्ही जर महिलांचा एखादा मेळावा बोलवला किंवा महिलांची एखादी मीटिंग घेतली, महिलांची ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये त्या अनेक योजना आहेत, मग ती पंचायत समितीमधून योजना असेल, जिल्हा परिषद मधून योजना असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना असेल किंवा केंद्र शासनाची योजना असेल, आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. आपल्याकडे पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, केंद्रीय मंत्री सुद्धा अभ्यासकरी आहेत. म्हणजे आपण कुठेही कमी पडणार नाही. आपण त्या योजनेचा लाभ त्या महिलांपर्यंत पोहोचवू शकतो. परंतु त्या महिलांना त्या योजनेची माहिती दिली पाहिजे. त्या महिलांना तुम्ही सक्षम केलं पाहिजे की या योजनेसाठी तुम्ही परफेक्ट असू शकता किंवा या योजनेसाठी तुम्ही त्या गटामध्ये तुम्ही बसू शकता. अनेक योजना आहेत. आता आपण बघितलं असेल, आपल्याकडे भले शेतीची जागा कमी असली कारण गोडाऊन झाल्यामुळे आपण आपली शेती डेव्हलप झालेली असेल, विकली असेल, ते येणाऱ्या पैशातून आपण कुठे ना कुठेतरी बाहेरगावी जागा घेतली. मग तो मुरबाड भाग असेल, शहापूर भाग असेल किंवा वाड्या साईडला असेल, अशा जागेवर पण आपण योजना राबवू शकतो. इथून आपण योजनेचा लाभ घेऊ शकतो. मग शेळी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, अशा अनेक योजना आहेत. या योजना तुम्ही महिलांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि महिलांना तिथं तुम्ही सांगितलं पाहिजे की योजनेच्या माध्यमातून तुम्ही 100% सक्षम होऊ शकता. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांना इथे ताकद निर्माण होईल. मी शिवण क्लासेसच्या माध्यमातून एकच सांगेन की अतिशय चांगला ही योजना आहे, अतिशय चांगली संकल्पना आहे. याच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि ब्युटी पार्लरच्या संदर्भात एकच सांगेन, ताई तुम्हाला सांगेन, तुम्ही शिकवणार ना, जेवढा लवकर मेकअप करता येईल ना तेवढा फास्ट शिकवा आणि स्वतःची मेकअप स्वतःला करता येईल ना असं शिकवा. कारण आम्ही अनेक कार्यक्रम होतो, आम्हाला माहिती आहे. माझा रेकॉर्ड सांगेन, मी एका दिवशी 27 आलीना गेलो होतो, 27 लग्न अटेंड केले होते. अशा रोजचे 10-12 चालू माझ्यावर जे फोटो असतात किंवा माझा व्हॉट्सअप स्टेटस जो चेक करता त्याला माहिती असेल. मी प्रत्येक कार्यक्रमाला पोहोचतोय, तिथं माझ्या पत्रिकेमध्ये नाव असेल, मला आमंत्रण असेल तिथे मी पोहोचतोय. मी का सांगतोय तुम्ही फास्ट करा, कारण मी माझ्या बायकोला सांगेन, मी मला वगैरे सांगणार नाही. मला तर वाटते माझ्या लग्नाला आता 19 वर्ष झाली. 19 वर्षामध्ये परफेक्ट माझ्या नवरा बायकोला आम्हाला दोघांना एकत्र लग्न होतं किमान 5 वेळा मिळाला असेल. कारण कधी पण आपली तयारी होऊन जाते आणि बायकोची तयारी राहून जाते. बायकोला टाकून जाऊ शकत नाही, तिकडे लग्न लागून जाते तरी याच्या तयारी होत नाही. किंवा आम्ही कुठे एखाद्या कार्यक्रमाला गेलो लग्नाला, लग्न लागल्यानंतर नवरा नवरी ड्रेस चेंज करायला जातात आणि मग आम्हाला माहिती मिळते की नाही नवऱ्याची तयारी झालेली, नवरीचे मेकअप बाकी. म्हणून जास्त लवकर कशी मेकअप करता येईल आणि स्वतःची मेकअप स्वतःला कशी करता येईल हे शिकवलं तर 100% आपल्या या समाजाला बरं होईल. हा विरोधाचा भाग नाही, पण ही खरी वस्तुस्थिती आहे. चांगले दोन्ही उपक्रम चांगले आहेत. चांगल्या उपक्रमामधून महिलांना मी एक विनंती करेन, हा शिवण क्लासेस किंवा ब्युटी पार्लर क्लासेस नाही तर अशा अनेक योजना आहेत. त्या योजनेची जर तुम्हाला माहिती नसेल तर युट्यूबच्या माध्यमातून त्या योजनेची तुम्ही माहिती करून घ्या. त्याच्यातही जर तुमचं समाधान झालं नाही तर आपले ग्रामसेवक आपल्या गावासाठी आहे. म्हणून त्या ग्रामसेवकांपर्यंत पोहोचा, सरपंच मॅडम महिला आहेत, सरपंच मॅडम पर्यंत पोहोचा, ग्रामपंचायत कमिटी त्यांच्यापर्यंत पोहोचा. हे पण तुमचं ऐकत नसेल तर माझ्यापर्यंत पोहोचा. वेळ काढून माझे संध्याकाळी क्लासेस आहेत, पण आपण घरापासून सुद्धा 2 तास का अर्धा तास स्वतःसाठी काढू शकते का नाही? काढू शक्य आहे ना, पण तसं नाही करत. आपण काय विचार करतो, मला काय गरज पडते
केलंच पाहिजे. असं आहे का म्हणजे एवढं काही मी भाषण करत नाही, पहिलीच वेळ बोलते. प्रत्येक महिलेने आपले स्वतः मेकअप तुमच्या भाऊने सांगितल्याप्रमाणे स्वतः मेकअप करायला शिकलं पाहिजे. आज माझी इच्छा आहे, त्या हिशोबामध्ये मी प्रत्येकाला शिकवण्याचा प्रयत्न करेन. आम्ही ज्या दिवसापासून कमिटीवर बसलो ना, खरं तर आपण बघितलं असेल अनेक ग्रामसेवक येऊन गेले आणि अनेक कमिट्या येऊन गेले, पण सर्वजण सर्व कामं करत असतात, पण महिलांकडे कुठेतरी दुर्लक्ष होत होते. आणि मी ज्या दिवशी या कमिटीवर आले त्या दिवसापासून माझा एकच ध्येय होता का मला माझ्या महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. कारण मी महिला मंडळाची बचत गटाचे अध्यक्ष होऊन गेली, बचत गटाचे अध्यक्ष होऊन गेले, मंडळाचे उपाध्यक्ष होऊन गेले, आता मी महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहे. पण कुठेतरी माझ्या मनात खंत होती का महिला आपल्या जेव्हा आपली मीटिंग असते तेव्हा येतात, पैसे गोळा करतात, भिक्षा करतात, कुठेतरी फिरायला जातात, याच्या व्यतिरिक्त काही काम करत नाही. ज्या दिवशी मी सरपंच झाली त्या दुसऱ्या दिवशी मी इथं महिलांची मीटिंग लावली आणि मी महिलांसाठी काय करणार आहे हे मी महिलांना नाही सांगितलं. मी माझ्या महिलांना विचारले का तुम्हाला काय करायचंय, कारण मला माझ्या महिलांसाठी काहीतरी करायचंय. भरपूर त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं का मॅडम आपल्या गावात आतापर्यंत महिलांचा कार्यक्रम झाला नाही. तेव्हा आम्ही सर्व कमिटीने ठरवले का आपण महिलांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करूया आणि तो पहिला कार्यक्रम असेल आपल्या या म्हणजे गावात महिलांसाठी. आणि तेव्हा त्या महिला कार्यक्रम चालू होता तेव्हा बाहेरून मॅडम आले रेश्मा गडात म्हणून महिला सक्षमीकरणाविषयी सांगण्यासाठी. तेव्हा त्यांनी महिलांना सांगितलं का तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही काय करू शकता. त्यांना तेव्हाही विचारले की तुम्हाला काय काय करायचंय त्याची लिस्ट द्या. तेव्हा योगा क्लासेस, शिवण क्लासेस आणि पार्लर क्लासेस ह्या 3 क्लासची नावं पुढे आली. बघता बघता नावं द्या करता करता वेळ निघून चाललेली होती. काही महिलांची नावं आली, काही महिलांची नावं नाही आली. जसा वेळ जात होता तशी महिलांची नावं येत होती. खरं तर मला सांगायला आनंद होतो का माझा जो सरपंचाचा कालावधी आहे ना तो संपलेला आहे, 1 महिना अगोदर संपलेला आहे. परंतु मला जी महिलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ बघताना खरंच भगवंताने सुद्धा माझी वेळ वाढवून दिली असेल. कारण मला दुःख, जर मला आज हे मी महिलांसाठी करू शकले नसते तर मला खूप दुःख झालं असतं का मी माझ्या महिलांसाठी काही करू शकले नाही. कारण खूप कमिट्या येतात, गावासाठी करतात, सगळं काही करतात, पण कुठेतरी महिलांकडे दुर्लक्ष होत असतं. आणि आपल्या महिला सुद्धा पुढे यायला का माहिती नाही, पुढे यायला लाजतात, घाबरतात. आता ताईने सांगितलं का व्यवसायासाठी नाही, फक्त माझा विरंगुळा म्हणून किंवा माझ्यासाठी नका असं विचार करू. 2 पैसे मिळतील मला घरात बसल्या, माझी मुलं आहेत, राहू द्या ते पैसे, आपला नवरा कमवतो, राहू द्या. आज ना उद्या माझ्या कधी कोणावर कुठला संकट येईल सांगू शकत नाही. आपल्याला कोणी सांगणार तर नाही तू बाहेर कमवायला जाते, आपल्याला घरात बसूनच करायचं आहे ना, असू द्या. 2 पैसे कमवण्याचं डोक्यात हे करा का 2 पैसे आलेच पाहिजे. आपण लाजतो आणि म्हणून मागे राहतो आणि बाहेरून लोक येतात आणि ते आपलं करतात आणि आपल्यापेक्षा जास्त होतात. तुम्ही बघत असाल बाहेरून भाडुकरी आलेत ना ते ब्लाउज घेऊन आहेत आणि आज आपण नाचतो म्हणून मागे आहोत. तर खरंच मला आज खूप आनंद होतो का माझ्या महिला एवढ्या का नाही झाल्या पण पुढे आल्या. आणि हा जो आपण उपक्रम राबवलेला हा यशस्वी करून दाखवण्याचा जो कार्यक्रम आहे ना तो तुमच्या हातात आहे. कारण मी खूप मेहनत घेतलेली आहे याच्यासाठी का मला कदाचित खंत राहिली असती. माझा राजीनामा उद्या पण होईल, आज झाला तर मला आनंद आहे. मी माझ्या
आपल्या ग्रामपंचायतच्या घंटागाड्या दिवसभर फिरत असतात. होईल अर्धा तास उशिरा, 1 तास उशिरा, पण ही अशी रस्त्यावरची घाण म्हणजे जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपला गावाचं नाव बाहेर जात असतो का हा दापोडे गाव, आणि आपल्या 25 गावात आपला दापोडे गाव म्हणजे खूप पुढे गेलेलं आहे. तर हे नाव जे आहे आपण अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. एक गाव एक मंडळ तर आहे, आपला एक गाव एक महिला मंडळ पण करण्याचा प्रयत्न आपण करू. आपण अशा काही असू द्या, पण जेव्हा असे काही उपक्रम येतील तेव्हा आपण सर्व गावातल्या महिला एकत्र येऊ आणि गुण्यागोविंदाने ते चांगल्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. आपल्या प्रशिक्षण आहेत ते आपल्या गावातलेच आहेत. जर ते काही चांगलं शिकवत नसेल तर त्यांची कंप्लेंट तुम्ही आम्हाला करू शकता ग्रामपंचायत कमिटीने, किंवा या जर शिकणाऱ्या आहेत त्या चांगल्या रीती शिकत नसतील त्यांची कंप्लेंट तुम्ही ग्रामपंचायतमध्ये करू शकता. आपण सगळं एकच आहोत. त्याच्यामुळे असत केलं गुण्यागोविंदाने हे आपण जे पार्लरचे क्लासेस चालू केलेले आहेत ते पूर्णपणे नेण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या महिला आल्या नसतील त्यांना आपण सांगू